दशक 13 समास 1 आत्मानात्म विवेक. आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं आहे की श्री समर्थांचा विवेकावर फार भर आहे. आपल्याला प्रत्येक क्षणी कसले ना कसले ज्ञान होत असते. हे पुस्तक, हा टी व्ही, कॉम्प्युटर, हे पेन वगैरे वगैरे. परंतु हे सर्व ज्ञान वेगळेपणाने होत असते. म्हणजे ज्याचे ज्ञान होते ती वस्तू आणि मी वेगळे असतो. मीच पुस्तक, पेन इत्यादी होत नाही. तसेच आपल्या देहाकडे जर आपण पाहिलं तर हा माझा हात, पाय, डोके असेच म्हणतो. म्हणजेच बोलताना कधीही मी हात, मी पाय असं म्हणत नाही. अगदी योग्य तेच बोलतो. परंतु मनात मात्र एकीकडे मी देह हा भाव असतो आणि त्यामुळेच देहाबद्दल फार ममता, आसक्ती वाटत असते. जेव्हा देह देखील आपल्याला दृश्य म्हणून समजेल, पटेल, तेव्हाच आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख पटेल. म्हणूनच परत परत तोच विचार करावा लागतो. देह अनात्म म्हणजे नाशिवंत असून आत्मा शाश्वत आहे, त्याचा अनुभव घेणे जरूर आहे. श्रीराम. आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरोन सुदृढ धरावा जीवामध्ये. आत्मा कोण, अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी, वर्तती आता. नाना प्रकारीची शरीरे, सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता. घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो जाणो निशब्द. सावधान आणि चंचळ, चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. आनंद विनोद उदेग चिंता, काया छाया माया ममता, जीवित्वे पावे नाना व्यथा तोची आत्मा. पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा. तो येतो जातो देही वर्ततो, हासतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापासारिखा. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट, न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा. पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वादविवाद वाऊगे तोची आत्मा. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काही. एके विण एक काये, कामानये वाया जाये, म्हणून हा उपाये देहयोगे. देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनुचतुष्टये सर्व ईश्वर धरता. त्रिगुणा परता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार तेथून झाला. बरवे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचल रूप येते काही प्रत्ययासी.
मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपिलिका देहधारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणिजे ऐसा जडती तुके अनित्य आणि सूक्ष्मती तुके नित्य याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले स्थूळ सूक्ष्म ओलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ती भावया निवृत्ती निरूपण ऐका आत्मानात्म विवेक बोलिला चंचलात्मा प्रत्यया आला पुढिले समासी निरोपिला सारासार विचार इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला श्रीराम।